नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी भूगोल प्रकरण 4 हवामान या प्रकरणाचा स्वाध्याय। तर जाऊयात पुढे। प्रश्न पहिला, खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा। बघा प्रदेश दिले, जास्त पावसाचे, मध्यम पावसाचे, कमी पावसाचे। भारत आणि ब्राझील। भारतामध्ये कमी पावसाचे प्रदेश पूर्व महाराष्ट्र, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, गोवा। मध्यम पावसाचे प्रदेश पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्र प्रदेश। कमी पावसाचे प्रदेश बिहार, राजस्थानचा पश्चिम भाग आणि गुजरात। ब्राझीलमध्ये जास्त पावसाचे प्रदेश रिओ ग्रांडे दो सुल, ॲमेझॉनास। मध्यम पावसाचे प्रदेश सांता कॅटरिना आणि पोरोइमा। कमी पावसाचे प्रदेश टोकॅन्टिस, पर्नाबिको, अलागुआस, रिओ ग्रांडे दो नॉर्ते आणि पराइबा। प्रश्न दुसरा, चुकी बरोबर ते लिहा। अ, ब्राझील देश विषुववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो। हे विधान बरोबर आहे। आ, ब्राझील व भारत या दोनही देशांत एकाच वेळी समान ऋतू असतात। चूक। ई, भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात। हे बरोबर आहे। ई, ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। चूक। तिसरा प्रश्न, भौगोलिक कारणे लिहा। अ, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो। उत्तर 1, दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात। 2, हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात। अधिक उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते। 3, ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते, परंतु विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते, त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो। अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो। आ, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही। उत्तर 1, सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते। त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो। 2, ब्राझील या देशाचे स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्णकटिबंधात आहे। 3, याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत, त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही। ई, भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो। उत्तर 1, विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती निर्माण होते। अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय भूभागांवर पडतो। 2, विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते। उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते। शिवाय उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो। 3, परंतु भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही, त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो। ई, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात। उत्तर 1, ब्राझीलच्या किनारी भागात सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही। 2, या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते। 3, या प्रदेशातील अंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत, त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात। उ, मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही। उत्तर 1, मॅनॉस शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे। 2, या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात। 3, परिणामी मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही, म्हणून मॅनॉस शहराच्या
तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. उत्तर 1. भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. 2. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात. 3. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. चौथा प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा. उत्तर. दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढील प्रमाणे. 1. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते. 2. उदाहरणार्थ दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 225 अंश ते 30 अंश सेल्सिअस इतके असते. या उलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 5 अंश ते 10 अंश सेल्सिअस असते. 3. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते. 4. उदाहरणार्थ दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 41 अंश सुमारे 410 मिमी असते. या उलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 250 मिमी असते. प्रश्न 4. भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. उत्तर. 1. हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून पर्जन्य निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. 2. पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. 3. हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी सागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेने वारे वाहू लागतात. 4. नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. 5. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागांचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो. 6. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात. 7. नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात. 8. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. प्रश्न 4 ई. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक. उत्तर. 1. ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सानिध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्त्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात. 2. विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 3. ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे 25 अंश ते 28 अंश सेल्सिअस आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते. 4. ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिमी तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिमी पर्जन्य पडते. 5. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते. 6. अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्त्र कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्त्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. 7. ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी पडतो. ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते. हा प्रदेश
पर्जन्य छायेचा किंवा अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो? प्रश्न ई. भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. उत्तर. भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढील प्रमाणे आहे. 1. भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. या उलट ब्राझील देशात उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. 2. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 3. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. 4. सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. आज आपण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय बघितला. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.